या ट्रस्टच्या वतीनं या मंडळाच्या वतीनं त्यांना शाल आणि श्रीफळ देण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शाल करा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु नारायण माने साहेब यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार होते, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. दत्त जन्माचा सोहळा हा कार्यक्रम चालू आहे. सुंदर प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 1000 ते 1500 लोकांनी महाप्रसाद घेऊन गेले आणि अजूनही कमीत कमी 10-11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच चालला. सकाळी पहाटे 5 वाजता अभिषेक झाला, त्यानंतर 7:30ची आरती झाली. आरती झाल्यानंतर त्यानंतर हे मंदिर सुंदर असं सजवलं. त्यानंतर भजन दुपारी 1 वाजल्यापासून भजन चालू होतं. भजन झाल्यानंतर बरोबर 6:30 वाजता आम्ही या ठिकाणी जन्मसोहळा पार पाडला. त्याचप्रमाणे आरती आणि पाळणा हा संपूर्ण सर्व जो कार्यक्रम ज्या पद्धतीने चालतो त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला. या ठिकाणी या ट्रस्टचे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे मेहरबान अशोक शेडगे यांनी हा संपूर्ण खर्च केला. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबूराव धोंडीराम शेडगे यांचा संपूर्ण महाप्रसाद होता. असा या पद्धतीने कार्यक्रम झाला. हजारो भक्तांनी घेतला त्याचा लाभ आणि मला वाटतं कमीत कमी 10-11 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम अजून 1000 ते 1500 लोक जेवण घेतील. एवढा दरवर्षीच असतो. जय जय गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.